अभिनेते परेश रावल हेराफेरी 3 या चित्रपटात परतणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। त्यांच्या चाहत्यानं कमेंट करत परेश यांना तुम्ही या चित्रपटाचे नायक आहात, त्यामुळे पुन्हा विचार करा असं म्हटलं होतं। त्यावर हेराफेरी 3 हिरो आहेत असं परेश रावल यांनी म्हटलं आहे। रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर पापाराजांनी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला पाहिलं तेव्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। ती प्रवास करण्यास तयार दिसत होती, पण तिला अनपेक्षित धक्का बसला। असं दिसतं की ती तिचा पासपोर्ट आणायला विसरली होती। परिणामी तिला आत प्रवेश नाकारण्यात आला। तिला विमानतळाच्या गेटवरून यू-टर्न घ्यावा लागला। दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्किनेनीनं नुकतंच मैत्रीण जैनब राजदिशी सोबत लग्न केलं। लग्नासाठी अखिल आणि जैनबनं पारंपरिक तेलुगू पोशाख परिधान केला होता। त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला अनेक टॉलिवूड कलाकारांसह माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सुद्धा उपस्थित होते। बॉलिवूडमधील रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे अनेक वर्षांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। रणबीरची आजी कृष्णा राज कपूर यांच्या नावावर असलेला त्यांचा आलिशान 6 मजली बंगला आता पूर्णपणे तयार झालाय। या बंगल्याची एकूण किंमत सुमारे 250 कोटी रुपये इतकी आहे। तर हे घर कपूर कुटुंबाच्या वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे। सोनाली बेंद्रेनं तिच्या आणि सलमान खानच्या गोड नात्याबद्दल सांगितलंय। हम साथ साथ हेचं शूटिंग सुरू असताना सलमान मला कॅमेऱ्यामागून त्रास द्यायचा, त्यामुळे सुरुवातीला मला तो आवडला नाही, पण जेव्हा मला कॅन्सरचं निदान झालं तेव्हा त्यानं खूप मदत केली। त्यानंतर आमची मैत्री वाढली असं सोनाली म्हणाली।